नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णींचा पारवा हा कथासंग्रह. या कथासंग्रहातील 3 गोष्टी आपल्या ऐकून झाल्यात. आजची आपली 4थी गोष्ट. मागच्या इतर कथांप्रमाणेच याही गोष्टीत प्रचंड सुंदर वातावरण निर्मिती आहे. जणू काही त्या चौघांच्या खोली शेजारी आपणही एक खोली घेऊन राहतोय की काय असं आपल्याला वाटायला लागतं. तर मित्रांनो, या कथेचं नाव आहे नाग. आता हा नाग प्रत्यक्षात तिथे आहे की वेगळं काही आहे? नाग नेमका कधी, कुठे, कसा पाहायला मिळतं हे तुम्हाला कथा शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच कळेल. त्यामुळे कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. ऐकूयात आपली आजची कथा, नाग. वकिलांच्या परसात तुकडे तुकडे बोचकारून टाकलेल्या भिंतींच्या 4 खोल्या समोरासमोर होत्या आणि त्यांच्यात संध्याकाळी लावल्या जाणाऱ्या चिमण्यांच्या विटक्या प्रकाशाप्रमाणे तेथे बऱ्याच माणसांचे आयुष्य धुरकटच संपत होते. खोल्यांच्या मधोमध असलेली वापरून वापरून झिजलेली फरशी सार्वजनिक होती. न्हाव्याची गोजराई तेथेच आपले कपडे धुत असे. कोकणी जनी चुली पुढे बसल्या बसल्याच खरकटे तेथे पचकन टाकीत असे आणि आपल्या खोलीत एकटीच राहणारी, पाणी भरून हाताच्या गाठी झालेली म्हातारी रमा काकू त्या खरकट्यातून अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलीत विहिरीपासून वकिलांच्या घरापर्यंत दमलेल्या पण बिनतक्रार मूक खेपा करीत असे. उन्हाळ्यात त्या फरशीवर माशांचा अगदी गऊ घोळका जमत असे. पावसाळ्यात गटारातील पाणी उंबऱ्यावर चढून आतील जमीन अर्धी ओली होत असे व उंबऱ्याच्या कडेने हिरवट नासके शेवाळ तरारून उठे. एका खोलीत गोजराई आपल्या 2 पोरांसह राहत होती. नेहमी डोके करा करा खाजवीत समोर दिसेल त्याला, "अय्यो बाई, ढणढणा झालं आणि चुलीत अजून लाकूड ठुसकलं नाही," असा ती आपल्या स्वयंपाकाचा अहवाल सांगे. मग शेवटी 12-1 वाजता, "काय व काकू, भात उरलाय घासभर? जनी, भाजी असली तर दे की गोळाभर," असे म्हणत 4 घरून गोळा केलेल्या अन्नावर दुपार भागवीत असे. तिच्या बाजूच्या खोलीत विरलेल्या वस्त्राप्रमाणे दिसणारी मेल्या डोळ्यांची रमा काकू राहत होती. तिचा सारा रिकामा वेळ पुराणे कीर्तने यांतच जात असे. तोंडानं शिवस्तोत्र म्हणत तिच्या पाण्याच्या खेपा सुरू झाल्या की तिच्या खोलीची कडी काढून जनी 2-4 लाकडं पळवीत असे. ही गोष्ट तिच्या ध्यानात कधीच आली नाही. 3री खोली कोकण्या जनीची. तिच्याशी भांडण करण्याची ताकद नसलेली माणसं तिच्या मागे तिला धमाल जनी म्हणत. पण ती गल्लीत कोणाशी तरी भांडून आली नाही असा भुंडा दिवस क्वचितच यायचा आणि आजूबाजूची एखादी रंगीत हकीकत नवी म्हणून तिला सांगणारा माणूस तर अद्याप जन्माला यायचाय. कोपऱ्यावरील मॅटर्निटी होम मधील नर्स काल त्या गुळाच्या व्यापाराबरोबर रात्री सिनेमाला गेली होती. या बातमीनं बाकीचे लोक ज्यावेळी फुरफुरत असत त्यावेळी त्या नर्सनं आपलं मूल पाळायला कुठे ठेवलंय व त्याबद्दल व्यापाऱ्याकडून तिला किती पोटगी मिळते ही माहिती जनीजवळ जुनी झालेली असे. आणि शेवटच्या खोलीत बाबाजी राहत असे. त्या खोलीच्या बाजूला उकिरड्याजवळ थोडीशी मोकळी जागा होती. तेथे त्याने 2-4 वाशांवर जाईचा एक वेल चढवला होता. दररोज त्यावर 10-12 फुले उमलत. पुष्कळदा कुणीतरी ती आधीच खुडून नेत. राहिलीच 2-4 फुलं तर तो ती तशीच राहू देत असे. त्या बाजूला एक जुनी घडवंची टाकली होती. त्यावर बसलं की मधून मधून त्यांचा नाजूक सुगंध येत असे व ती निसरडी झालेली फरशी, उंबऱ्यावर फुटक्या टाचांचे पाय सोडून बसलेल्या बायका, फरशीच्या चौकोनात चिप्पा टाकून लंगडून खेळणारी गोजरायची पोरं यांच्यावर पसरून नाहीसा होत असे. बाबाजी काल परवापर्यंत पोस्टात पॅकर होता, पण त्याने एक बॅग कुठे टाकली कुणास ठाऊक. पण त्यामुळे त्याला घरी बसावं लागलं. खाकी विजार व मळकट शर्ट याखेरीज आधीच त्यानं कधी जास्त कपडे घातले नव्हते. आता तर तो नुसतीच विजार अडकवून काडीनं दात कोरीत विमनस्कपणे समोर पाहत त्या घडवंचीवर पडून असे.
आज तो समोरच्या भिंतींतील एका मोठ्या फटीकडे पाहत बसला होता. कालच संध्याकाळी एक मोठा नाग तेथे शिरला होता. प्रथम धमाल जनीनं तो पाहिला व गाव गन्ना एक करून तिनं भोवती 50 बायका जमवल्या. बाबाजी आपल्या खोलीत धोतर पांघरून पडला होता. बाहेरच्या कलकलाटापैकी शब्द त्याला ऐकू येत होता. त्याच्या छातीत एकदम धडधडायला लागलं. आपणच तिथला बाप्या, म्हणून कोणीतरी आपणाला तो स्वाप मारायला सांगतो की काय, ही त्याला सारखी भीती वाटत होती. मग त्यामुळे तो अगदी अंग आकसून सुरकतून पडला होता. अखेर त्या बायकांच्या ओरडण्यानंच गोंधळून साप निघून गेला खरा, पण धमाल जणी तोंडात पानं कोंबीत त्याविषयी बोलत होती. कष्ट टुळी एवढा साप होता तो, आणि त्याच्या अंगावर बघा चांगले वितवित भर केस होते. आता काय सांगावं, अहो जातीवंत नाग तो, देवाचा. आल्यावर फुलासारखा कसा घमघमाट सुटला बघा. पण त्या साऱ्या प्रकरणातील शेवटचं वाक्य गोजराईनं आपल्या खोलीचा दरवाजा लावीत म्हटलं. जळलं फाटकं तोंड धमालीचं, होता तर सारा विधभर किडका साप, आणि म्हणे घमघमाट सुटला होता. ही जीभ आहे की कुत्र्याची शेपटी आहे कोकणीची. बाबाजी शांतपणे त्या फटीकडे पाहत होता. नागाला खरोखरच का वास असतो याचा त्याला मोठा विचार पडला होता. तरी पण जेथे नाग शिरतो तेथून तो सहसा बाहेर पडत नाही हे बरेच म्हणायचे. नाहीतर काय छाती होती आपली येथे बसायची, असं त्याला वाटलं, आणि तो समाधानानं थोडा हसलाही. त्यानं खिशयातून रुपयाचं एक नाणं काढलं व ते अंगठ्यावर ठेवून भरकन वर उडवून पटकन हातात पकडलं, मग खिशात परत ठेवून दिलं. आज त्यानं पोस्टातील एका कारकुनाकडून जुन्या ओळखीच्या आधारे 1 रुपया काढला होता व ती दौलत त्याच्या खिशात सारखी जळत होती. ए बाजीराव, चहा झालाय, त्याची बायको लक्ष्मी खोलीतूनच ओरडली. बाबाजी दचकून उठला व कान खाजवीत अपराधी मुद्रेने आत आला. लक्ष्मीने 3 कप ठेवले होते व पळसाच्या पानात तेल हळद लावलेले चुरमुरे घातले होते. लुगड्याच्या काठानं धरून तिनं चहाचं पातेलं उचललं. तिच्या गोऱ्या पान गोल दंडावर तिच्या चोळीचा करवत काठी काठ व्रण करीत असल्याप्रमाणे रुतून बसला होता. तिनं लाल भडक ताप आल्यासारखा दिसणारा चहा कपात ओतला. पहिला कप तुळशीनं उचलला, दुसरा लक्ष्मीनं घेतला आणि पान सरकन पुढे ओढत चुरमुऱ्यांचा बोकाणा भरला. बाबाजी भीत भीत पुढे सरकला व चवड्यावर बसून फुंकर टाकीत तो चहा पिऊ लागला. तो कालचा नाग, बाबाजी उगाच म्हणाला. त्या सांद्रीत बघत होतो मी कुठं दिसतोय की काय म्हणून, ठेचून काढला पाहिजे. पोरं बाळ हिंडायची जागा ती. तू वय, ओठ फरफरून लक्ष्मी म्हणायची. तिनं बाबाजीला तुम्ही म्हणायचं केव्हाच सोडून दिले होते. पायावर बेडकी मुतली तर डोळा होतात घुबडासारखं. तोंड बघा नाक ठेचणाऱ्याचे. बाबाजी निर्लज्जपणे हसला. तुळशी देखील हसली. वेड्याच्या तोंडून लाळ गळताना तुच्छतेने पाहून हसतात लोक, तशी. चहावर फुंकर घालता घालता बाबाजीनं हळूच तुळशीकडे पाहिलं. तुळशी जात्याच नटवी होती, पण आजच्या तिच्या नखऱ्यात जास्तच रानवट भडकपणा होता. वास्तविक ती अगदी कुरूप कोळसे विकणाऱ्या पोरीसारखी होती, पण वकिलाच्या मुलीप्रमाणे तिनं 2 झिरिझिरीत पातळं घेतली होती. 9.5 रुपयांचे सँडल्स आणले होते, पण आज इतका वेळ शृंगार करूनही तिच्या कानामागे पावडरचे डाग होते, आणि तिने कसला डोंबलाचा सेंट लावला होता कुणास ठाऊक. खोलीत पिकला फणस ठेवल्याप्रमाणे सारं कुंद वाटत होतं. बाहेर चाललीस वय, त्यानं उत्सुकतेनं विचारलं. पण आपण काही चूक तर केली नाही ना, या भीतीनं लक्ष्मीकडे पाहिलं. तुळशी काही बोलली नाही. शेवटचा घोट घेऊन ती उठली व भिंतीवरील आरशात पाहून तिनं कानावरील केस चाचपून बसवले. वय वय, ती चालली बाहेर, तुला काय करायचंय? लक्ष्मी खेकसली. खायला काळण भुईला भार. पोरगी कुठे निघाली घटका बाहेर तर डोळ्यावर येते सगळ्यांच्या. मडी काढली एकेकाची.
बाबाजी गप्प बसला. चुरमुरे चघळीत असता गरम चहाचा घोट घेतला की बरं वाटतं, हे जणू प्रथमच समजल्याप्रमाणे मुठभर चुरमुरे त्यानं तोंडात घातले व चहाच्या घोटात बुडवले. हाय, सिनेमाला व्हय. पण त्याचा चेंगट निर्लज्जपणा त्याला काही गप्प बसू देईना. वय बर सिनेमाला, पण मी म्हणते त्यात तुझ्या बाचं काय रे जात? हा, तुझ्या बाचं काय जातंय? लक्ष्मी म्हणाली. माझा बा गेला मसनात, त्याचं काय जाणार आता? बाबाजी म्हणाला, चिडून संतापून नव्हे तर मेलेल्या सपाट आवाजात. आपण काहीही म्हटलं तरी येथे कुणी कुत्र देखील विचारत नाही हे त्याला माहित होतं. सिनेमाला जाऊ दे नाहीतर तमाशात जाऊ दे, माझ्या काकाचं काही जात नाही. नाही, मी म्हणते तुझ्या बाचं काय जातंय? तो जणू बोललाच नाही अशा तऱ्हेने तोंड वाजवत लक्ष्मी म्हणाली, 4 घरची धुनी भांडी करून हात झालेत म्हशीच्या कातड्यासारखं. असं तोंडातून रगत पडतंय म्हणून मिळतोय तुला गिळायला शेणाचा गोळा. मन सिनेमाला जाती होय. त्यांच्या बोलण्याचा आवाज जनीपर्यंत पोहोचला. त्या 4 खोल्यांच्या आयुष्यात खासगी काही नाही. गोजरायच्या घरी लसणाची फोडणी झाली, इथपासून तुळशीनं नवी चड्डी घेतली, इथपर्यंत सारं त्या निसरड्या फरशीप्रमाणे पूर्णपणे सार्वजनिक होतं. आता मात्र काहीतरी दणदणीत भांडण होणार. या उत्सुकतेनं जनी हातातील तांदळाचं सूप घाईघाईनं तसंच खाली आदळून बाहेर आली व लक्ष्मीच्या खोलीत डोकावली. काय लक्ष्मीबाई, चहा झाला वाटतं? भोळेपणानं तिने विचारलं व आत बोलावण्याची वाट न पाहता ती उंबऱ्याजवळ फतकाल घालून बसली. चहा झाला की, आमच्या नशिबाच्या नावानं ओरडत होते, झालं. नव्या उत्साहानं लक्ष्मी म्हणाली, करायचं काय? अगं लग्नात सांगितलं मला यानं, टोप पदरी लुगड्याला गाठ मारायला बाई ठेवीन मी तुझ्यासाठी. सकाळ दुपार चहा बरोबर बटर बिस्किटाची रास होतो तुझ्या पुढ्यात. आणि आता 4 घरची भांडी घासल्याखेरीज पोट जळत नाही. बघ बघ माझा हात कसं झालं बघ तरी. ती एकदम उठून जनी पुढे आली व तिनं आपले हात तिच्या पुढे केले. जनीनं ते हात अशाच तऱ्हेनं 50 वेळा पाहिले होते. हा तर हो काय, आता बोलायचं तरी काय आणि करायचं तरी काय? एक नाटकी उसासा सोडत ती म्हणाली, नाही नाही, तू माझा हात बघ तरी एकदा. आपले हात बळेत जनीच्या हातावर ठेवीत लक्ष्मी म्हणाली, तुझ्यासारखं भांडी घासणं हा काय माझा धंदा आहे काय? तूच सांग. माझा बाप सरकारी बेलीफ होता आणि हे बोखांडी बसले, आणि हा जेवायची खायची येळ झाली की असा नेमका हजर, अमावशीच्या भूताप्रमाणे. आपलं नशीबच फुटकं म्हणायचं बाई. बाबाजीकडे पाहत जनी म्हणाली, एवढ्यानं तरी चिडून पेटतो की काय हे तिला पाहायचं होतं. पण बाबाजी मुकाट्यानं उठला, हळूच खिशात हात घालून रुपयाचं नाणं आहे की नाही हे त्यानं पाहिलं व तो बाहेर फरशीवर आला. वाचलाच गणाप्पा. पुटपुटत जनी उठली व हिरमुसून खोलीकडे परतली. बाबाजीचं मन आज फार अस्वस्थ होतं. घडवंचीवर बसला असता जाईचा वास आला की ताणलेल्या तारेला स्पर्श करावा त्याप्रमाणे त्याचं सारं अंग एकदम थरथरत होतं. कुठेतरी विलक्षण वेदना जागी होत होती, भाजत होती. त्याचं मन सारखं भरकटत होतं. अंगठ्यावर भरकन उठणाऱ्या रुपयात त्या मळकट घुसमटणाऱ्या जीवनातून क्षणभर तरी बाहेर पडण्याचा मार्ग होता. क्षणाचे धुंद सुख, स्वतःच्या निलाजऱ्या मुरदाड आयुष्याचा तात्पुरता शेवट. लक्ष्मीच्या गोऱ्या दंडावर वेतानं 2 निळसर वळ उठावेत, एखाद्या पिकल्या पेरूत दात रुतवावेत त्याप्रमाणे तेथे दातांनी दंश करावा असं त्याला वाटलं. हे जर लक्ष्मीला समजलं तर ती आपल्या चिंध्याच करून सोडील अशी भीती वाटून त्यानं बावरून इकडे तिकडे पाहिलं. पण लगेच तो बेफिकीरपणे हसला. करून करून करणार तरी काय ती, त्याला वाटलं. त्यानं उगाच अंगाला आळोखे पिळोखे दिले, पण काही केल्या ती अस्वस्थतेची जाणीव जाईना. एखादा साप स्वस्थ पडून असल्यानंतर डोकं अर्धवट वर करून इकडे तिकडे पाहू लागावा,
त्याप्रमाणे त्याच्यात काहीतरी जागं होत होतं. तो फरशीवर आला. त्यानं गोजराईच्या एका पोराला वाटेतून बाजूला ढकललं. जनीच्या खोलीचा दरवाजा उघडा होता व तिनं पेटवलेल्या चुलीतील जाळाची जीभ दारातून स्पष्ट दिसत होती. जनी आता तिरप्या झालेल्या उन्हात पाय सोडून बसली होती. ती दिसायला चक्क काळी होती, पण तिच्या शरीराला शिसवी आकृतीप्रमाणे घोटीव गोलाई होती. त्या बांधेसूत पोटऱ्या पाहून बाबाजीला धापल्यासारखं झालं व ओठ किंचित विलग करून तो तिच्याकडे बोकड हावरेपणाने पाहू लागला. जनीचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं, आणि असतं तरी बाबाजी सारखी जुनेरी तर राहू देच, पण गल्लीतील कोणत्याही मिशाळ सोडबाप्यापुढं तिनं आपला पदर सावरला नसता. खरं म्हणजे नऊवारी लुगडं नेसून इतकं अंग उघडं टाकू शकणारी दुसरी बाई अख्ख्या गावात मिळाली नसती. दाढी खाजवीत बाबाजी घडवंचीवर येऊन बसला. आज जाईवर नेहमीपेक्षा जास्त फुलं होती, पण त्यांच्यातील प्रसन्न शालीनता आज कुठच्या कुठे गेली होती. सारी फुलं एकदम जिंकल्याप्रमाणे, तो वास धुंद, फसफसणारा, तर्र करणारा झाला होता. जणू त्या वेलाचाच नाग होऊन वासानं मिरवत असल्याप्रमाणे बाबाजी वाऱ्याच्या दर झुळकीबरोबर वेडावत होता, भेदरत होता. कुठल्या तरी अज्ञात वासाने कुत्रं आंधळेपणाने बेभान होऊन धावत सुटतं, त्याप्रमाणे त्याचं मन सारखं ओढाळत होतं. त्याचं जीर्ण शरीर धापत होतं. घडवंची समोरच भिंतीत एक छोटीशी खिडकी होती. तिच्यातून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेलं शिंपिणीचं दुकान दिसत होतं. दुकानाच्या फळ्या अर्धवट लागलेल्या होत्या. गोरटेली नाकेल्या चेहऱ्याची शिंपीण खाली मान घालून काम करत होती. तिच्या पायांत चांदीची जोडवी होती आणि मशीनवर पावलं झरझर हलू लागली की त्यांच्या गतीवर जोडव्याच्या चकचकीत चमक्या हलताना दिसत होत्या. बाबाजीच्या मनाला चटके देत होत्या. गावभावानी कुठली, हक्काचा नवरा सांभाळता आला नाही आणि पांढरीखड पातळ मिसून करत्या बाईवर ताण करून आरास मांडते. एकदम चिडून बाबाजी पुटपुटला, पण त्याची नजर मात्र तेथून सरकली नाही. बराच वेळ तो तेथे धुमसत असलेल्या शेणकुटाप्रमाणे बसला. समोर त्या 4 खोल्यांतील कचऱ्याचा ढीग पडला होता. पुष्कळशा पत्रावळी, नारळाची परटी, गरे काढून टाकलेल्या फणसाची काटेरी कातडी, मधूनच एखादं मळकं रेशमी रिबन, बांगड्यांचे तुटके, फुटका कप. त्या तसल्या कुजट ढिगात नवे देश, नवे समुद्र शोधत असल्याप्रमाणे एक मोठा चकचकीत निळ्या रंगाचा किडा ऐटीत हिंडत होता. आपल्या आकडे समाधानानं थरथरवीत होता. त्या ढिगाच्या भोवती कडेला एक जुनी वहाण पालथी पडली होती आणि तिच्यावर बरेचसे दात पडलेली पारदर्शक हिरव्या रंगाची एक फणी होती. बाबाजी उठला व त्याने टच दिशी टाच आपटून तो निळा किडा उगीचच चिरडला. त्याला क्षणभर वाटलं, या निळ्या किड्याऐवजी जर एखादा जाडजूड नाग असता तर बरं झालं असतं. जर का लक्ष्मी जनीनं आपणाला हातात लोखंडाची काम घेऊन त्वेषानं फुतकार टाकणाऱ्या एखाद्या नागाला ठेचून काढताना पाहिलं तर साऱ्यांचे चेहरे कसे त्या खेटरासारखे होतील. त्यानं किंचित खाली वाकून तो किडा पूर्णपणे मेलाय की नाही हे पाहिलं व ती फणी उचलली. विजारीवर उलती पालती करून त्यानं ती पुसली आणि तो करा डोकं विंचरू लागला. कसर लागल्यासारखे झालेले केस काय व्यवस्थित असणार, कप्पड. पण ते थोडे बाजूला झाले इतकेच. त्यानं फणी पुन्हा कचऱ्यात फेकून दिली व तो पुन्हा घडवंचीवर बसला आणि गुडघ्यावर बोट आपटत एका काल्पनिक गाण्याला त्यानं ताल धरला. तोच फरशीवर खळक खळक साखळ्या वाजवीत राधा आली. तिच्या साखळ्यांच्या आवाजावरूनच ती राधा होती हे बाबाजीनं ओळखलं. हातात आंब्याच्या साली घेऊन ती कचऱ्याच्या ढिगाकडे चालली होती. वकिलाच्या घरी काम करणाऱ्या या पोरीच्या डोळ्यात पाहणाऱ्याला घायाळ करणारी विखारी काजळ रेषा आत्ताच अगदी स्पष्ट दिसत होती. ही 13-14 वर्षांची असेल. रंगानं फारशी उजळ नव्हे, पण ती एखाद्या काळ्या धगधगीत ज्योतीप्रमाणे दिसे. हनुवटी किंचित उंचावून ती चालू लागली की एखाद्या तलम वस्त्रात वाऱ्यामुळे घडी सरकत जावी
त्याप्रमाणे अतिशय आकर्षक अशी लचक तिच्या साऱ्या अंगभर पसरे. ती आली व बाबाजीकडे न पाहता साली टाकून ती परतली. माशा घुईंवर उठल्या व पुन्हा स्थिरावल्या. मागून देखील तिची हालचाल, तिच्या चालण्यानं तिच्या परकराला मिळणारा हेलकावा, तिच्या अंगाचा रेखीव उभार, ही सारी बाबाजीच्या उपाशी नजरेतून निसटली नाहीत. माशा घुईंवर उठल्या व स्थिरावल्या. तार छेडल्याप्रमाणे जायचा वास क्षणभर थरारला. इतका वेळ धुमसत असलेलं बाबाजीचं मन ठिणगी पेटल्याप्रमाणे पेटलं. अंगावरील म्हातारा बुरसा झडला. तो उभा राहिला व राधा आत जाण्याच्या आत त्यानं हाक मारली, राधा, ए राधा. ती निरागसपणे आली व त्याच्याजवळ उभी राहिली व हसली. ती पुष्कळदा उगीच हसे. काय व बाबाजी? तुला फुलं पाहिजेत? हा, फुलं ही. हावरेपणानं ओठ ओले करीत बाबाजी म्हणाला. त्याच्या छातीत धडधडत होतं. बोट गळून पडणार की काय अशा तऱ्हेनं कापत होती. आज नको बा, ती म्हणाली. पुन्हा तसंच अकारण हसत गळ्यात अडकलेल्या कसल्या तरी पिवळसर झगझगीत साखळीशी खेळत, मी काय कुठे बाहेर जाणार आहे वय आज. पुन्हा एकदा हसून ती जायला वळली. बाबाजी वेडा झाला. त्यानं झपकन खिशात हात घातला व रुपयाचे नाणे घट्ट मुठीत घेतले व राधेचा हात धरून त्यावर ठेवले. तो बावळटपणे धापा टाकत हसला. त्याचा हात आंधळ्या नागाच्या फण्याप्रमाणे तिच्या छातीवर चाचपडू लागला आणि त्याने एकदम पाची बोट कुस्करली. राधा एकदम किंचाळली. तिचं ओरडणं ऐकून जनी धावत आली व गोजरायची दोन्ही पोरं येऊन बडबटीत डोळ्यांनी पाहत उभी राहिली. रस्त्यापलीकडील शिंपणेची जोडवी पावलं मध्येच स्थिरावली व आपल्या चंद्राकार कुंकवात एक बारीकशी आठी घालून तिनं वर पाहिलं. राधा चवताळली होती. तिनं हातातील रुपया खाडदिशी बाबाजीच्या डोक्यावर फेकला. तो उडून खाली पडला व डुबकन गटारात बुडाला. तिनं कचऱ्याच्या ढिगाजवळील जुनी वहाण उचलली व ती धाड धाड बाबाजीच्या छातीवर हाणू लागली. हलकट कुठला, मी तुझ्या मुलीसारखी, तुझी तुळशी माझ्यापेक्षा मोठी आहे की, आणि माझा हात धरतोय, भिकारला रुपयात देतोय. डोंबांनी पुढे टाक तुझा तो रुपया. तुला पटकी आली एकदा. ती सारखी फाड फाड बडबडत होती. जनी अंग घुसळून घुसळून हसू लागली. म्हणजे आजचा दिवस अगदी काही सप्पक गेला नाही याचं तिला समाधान वाटलं. काल नागाचा गोंधळ आणि आज हे. गोजराई ही आता तिथे आली. तिनं आपल्या दोन्ही पोरांना दरादरा ओढीत नेऊन खोलीत घातलं व दरवाजा ओढून घाईघाईनं परत येऊन ती जनी शेजारी उभी राहिली. काय हलकट माणसं असतात बघा एक एक, जनी सोजवळपणे सांगू लागली. वास्तविक तिच्या अंगावर प्रकाश जोड टाकला असता तर आडवी लावायला देखील तिच्याजवळ अब्रूची चिंधी नव्हती. पण आताचा प्रकार पाहून कोणालाही स्पष्ट दिसलं असतं असे शहारे तिच्या अंगावर आले आणि आपल्याला काय वाटतं हे ती हातवारे करून गोजराईला सांगू लागली. बाबाजी मेल्याप्रमाणे घडवंचीवर कोसळला. त्याचं मन पायाखाली चिरडलेल्या किड्याप्रमाणे आडवं फुटकं झालं आणि शरमेनं त्याला मान वर करवेना. मग हा साऱ्या अंगभर लाल तारेप्रमाणे जळणारी वेदना आता फुंकून टाकल्याप्रमाणे मेली होती. राधेच्या तोंडाचा पट्टा चाललाच होता. जनीचा कलकलाट ऐकून लुगड्याला हात पुशीत लक्ष्मी बाहेर आली. दरवाजा उघडून गोजरायची दोन्ही पोरं बाहेर निसटली व मोठ्यांच्या पायांतून काही दिसतं का हे पाहू लागली. लक्ष्मीला पाहताच वाहन तशीच हातात ठेवून राधेने पुन्हा नवा आरडाओरडा सुरू केला. हलकट, माझ्या बापाचं वय हाय, दाढी पिकली आता पिठासारखी आणि मला रुपयात देतोय. नीलाचरा रेडा कुठला. वय वय रुपया तो पडला ना वगैरे तिथं गटारात. काहीतरी बोलण्याची संधी मिळताच गोजराईचं एक पोर पुढे आलं व त्यानं तत्परतेनं गटाराकडे बोट दाखवलं. लक्ष्मीच्या ध्यानात सारा प्रकार आला आणि शर्मेनं ती काळवंडली. तिनं बाबाजीचा हात धरून हिसकावला व त्याला उभं केलं.
तर जा, पड जा आता घरी कुत्र्यासारखं. ती खेकसली. मान खाली घालून दुबळ्या खांद्यांनी बाबाजी खोलीकडे आला व आत जाऊन त्यानं दरवाजा ढकलला. लक्ष्मी राधेकडे वळली व बोट ताठवून तिनं काडकन राधेच्या मुस्काटात दिली. माहित आहे जागच सटवी. ती हात नाचवीत म्हणाली, हत्तीच्या पावलं एवढी आबरू आली, मला माहित आहे. जा, धरला असेल हात. अशी काय तू काय मोठी तालेवर लागून गेलीस का ग? राधेचा सारा जोम आता एकदम ओसरला व ती रडू लागली. धावत धावत ती वकिलांच्या घरात गेली व जणी फिदी फिदी हसली. तर व काय, मोठी सावित्रीच लागून गेली की. लक्ष्मी जवळ येत ती म्हणाली, आओ, त्या वकिलाच्या घरी येणाऱ्या त्या गणारामाच्या खुर्ची मग चिकटून उभी राहून जन्म गेला तिचा, आणि फुकट मोस बदाक होती आपल्या आबरूचा. लक्ष्मी काही बोलली नाही. ती परत आपल्या खोलीकडे आली व तिनं दरवाजा लावला. बाबाजी वळकटीत तोंड खुपसून ओठ फुरफुरत हुंदके देत होता. त्याचं सारं अंग आता सापाच्या कातीप्रमाणे मळकट निर्जीव होऊन थरथरत होतं. त्याच्याकडे पाहत लक्ष्मी कमरेवर हात ठेवून तशीच उभी राहिली. या नालायक माणसानं जखमेतून नासक्या रक्ताचा तोरा पाझरत असावा त्याप्रमाणे सारं आयुष्य काढलं. कधी त्यानं आपल्या कुंकवाला सुरीसारखा कोरीवपणा आणला नाही. ही जाणीव आता तिला फार कठोरपणे झाली. त्या दुबळ्या शरीरात एक लाथ झाडावी असं सुद्धा तिला वाटून गेलं. बाबाजी फाड फाड तोंडात मारून घेऊ लागला व बळबळीत ओल्या ओठानं म्हणाला, शपथ, कशी माती खाल्ली देव जाणे. आता मात्र कधी नाही, बाचा शपथ, पुन्हा कधी नाही. या त्याच्या शब्दांनी उलट तिच्याच कमरेत कोणीतरी लाथ मारल्यासारखं तिला झालं. ती त्याच्या बाजूला बसली. तू पड आता तासभर, ती म्हणाली व त्याला सोयीस्कर असं होण्यासाठी तिनं वळकटीवर 2-3 थापा मारल्या. तू तू पड आता जरा वेळ, ती पुन्हा म्हणाली. ती शून्य मनानं बसली. तिला राग तर नव्हताच, पण तिरस्कारही वाटत नव्हता. बाबाजीवर थुंकण्याचेही श्रम तिनं घेतले नसते, पण तिच्या मनात खोल कुठेतरी शर्मेच्या सापाची पिल्लवीत असल्याप्रमाणे तिचं सारं शरीर विकल झालं होतं. 2 महिन्यांपूर्वीच आपल्यात एकदम चढलेलं विष तिला आठवलं, खिजवू लागलं. डॉक्टरांच्या माझघरात ती धुणं वाळत घालत होती. तिनं हात उंच केले तो तिचा पदर ढळला. ती तशीच समोरील भव्य सोनेरी चौकटीच्या आरशात आपल्याकडे आसूसलेल्या अतृप्त नजरेने पाहत राहिली. त्याच वेळी डॉक्टर मागच्या बाजूने परसात चालले होते. त्या क्षणी तिचं सारं शरीर बेभान झालं. डॉक्टरांनी मागून येऊन हळूच आपल्या कमरेभोवती हात विळखावा असं तिला वाटलं व त्या धुंद अनिर्बंध क्षणी ती डॉक्टरांकडे पाहून उत्तेजक हसली होती आणि डॉक्टर त्याप्रमाणे आलेही होते. त्या 15 रुपयांत तुळशीचे सँडल्स झाले होते. पण तो क्षण गेल्यावर मात्र तिला मेल्यासारखं वाटलं आणि गोजराई पुढे सुद्धा ती 2 दिवस खालच्या शर्मिंद्या मानेनं वावरत होती. त्या बेवकूफ बाबाजीला पाहून ती शरम, ते आंबलेलं एखाद्या साप ठेचल्याप्रमाणे वाटणारं चिरडलेलं मन तिला एकदम आठवलं होतं. तोच एकदम काहीतरी करायचं राहून गेल्याप्रमाणे ती उठली व तिनं दरवाजा उघडला. गोजरायची दोन्ही पोरं तवंगलेल्या घाण पाण्यात पाय घालून रुपया बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती. ए माकडांनो, लक्ष्मी हाताची मूठ आवळून हलवीत म्हणाली, तिथला रुपया तर जाऊ दे, हाडच घालते लोणच्यात एकेकाची. ही होती आपली आजची कथा, नाग. खर तर या पूर्ण कथेमध्ये नागाचा उल्लेख फारच थोडा आहे. तो खरंच आला आहे, पण तो सूचक सुद्धा आहे की त्या दिवशी बाबाजीच्या मनातही कसं विष उतरलं होतं हे सांगण्यासाठी असू शकतो. कसं असतं, आपली जर चूक झाली असेल
आणि समोरच्याने तीच चूक केली तर आपण त्याला त्या चुकीवरून काय बोलणार? आपलं मन आपल्याला आतूनच खात राहतं. म्हणूनच लक्ष्मीला असं वाटलं की जे विष आपल्या अंगात आहे तेच विष जर बाबाजीच्या अंगात असेल तर त्याला आपण काय नाग म्हणणार? नाग तर आपण स्वतः सुद्धा आहोत. असा याचा अर्थ असावा असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे प्रतिक्रिया करून नक्की मला कळवा. आणि जर वाचन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला हाईप द्या, म्हणजे जास्तीत जास्त रसिकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचायला मदत होईल. आणि जर वाचन आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.